त्यांना मदतीचा हात हवाय तर तिथं रविदादा असतात. दारात येतात ते आम्हाला विचारायला. सगळ्यासाठी जिथं काय अडचण असेल ते स्वतः घरी जाऊन म्हणजे त्यांची विचारपूस करतात. असं आहे त्यांचं कार्य. तसं त्यांचा विकासच आहे. सगळ्यांनी मदत करतात, सगळ्याला पुढे असतात. पाटलांची काम करण्याची पद्धती एक नंबर आहे. लेप काय आहे त्यांच्यासाठी बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर कोरोनाच्या काळात भरपूर मदत केली रविदादांनी. रात्रंदिवस त्यांनी बोटीतनं फिरून स्वतः ज्याला घरदार नव्हते अन्नधान्य म्हणा, शाळेत सगळी सुविधा करून जे मागणी होती ती पूर्ण केली. आम्हाला तळागाळाच्या लोकांपर्यंत तिथं रविदादा पोहोचले ते. गुराढोरासनी सगळ्याला त्यांनी व्यवस्थित सगळी सुविधा पुरवली. पुरात पण लोक तिसरी निवडून देतील काय? देणार 100% निवडून येणार ही आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या आहोत. आणि तेच यायलाच पाहिजेत रविदादा. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय. तिथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्यांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. तर जाणून घेऊयात या मतदारसंघाची राजकीय स्थिती सध्याची काय आहे, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण आहे याचा थेट आढावा घेऊयात जनतेतून. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, काय सांगाल, विकास झालाय का इथला? झालाय की. काय झालं इथं? रेशन कार्ड असू दे किंवा गावाची काही कामं असू देत, गावाचा विकास असू दे, सगळ्यासाठी जिथं काय अडचण असेल तिथं रविदादा पुढे असतात. बर, सगळ्यासाठी या निवडणुकीत काय होईल? रविदादाच यायला पाहिजे. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? तसं त्यांचा विकासच आहे. सगळ्यांनी मदत करतात, सगळ्याला पुढे असतात. सगळ्यासाठीच पुढे असतात. जिथं अडचण असेल तिथं रविदादा असतात. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर लेप काय आहे त्यांच्यासाठी बोलायचं, भरपूर त्यांच्यासाठी आहे बोलण्यासारखं. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? चांगली आहे की, चांगल्या पद्धतींची. अडचण असेल तिथं ते उभा असतातच कायम. कुठलीही अडचण असू दे रविदादा पुढे असतात. काय होईल या निवडणुकीत? यायलाच पाहिजेत रविदादा. अनेक वर्षांनी निवडणुका झाल्या, काय इथला विकास झालाय काय? झालाय की. काय झालं इथे? कोरोनाच्या काळात भरपूर मदत केली रविदादांनी. ॲम्ब्युलन्स वगैरे आणून दिलेत, वोटिंगची सोय केली, काय काय विकास काम झाले? रस्ते वगैरे झालेत, ॲम्ब्युलन्सची सोय केली. महापूर ज्यावेळेस आला त्यावेळेस पण मदत केली. भरपूर त्यांनी मदत केली आहे. तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचले ते. आता सुद्धा गोरगरीब जे लोक आहेत त्यांचं रेशन कार्ड म्हणा, सर्वच कामे त्यांनी केले. ते काकी काय होईल या निवडणुकीत? रविदादाच यायला पाहिजेत. लोकांनी त्यांनाच का मतदान करावं? कारण जे गोरगरीब आहेत त्यांना मदतीचा हात हवाय, तिथपर्यंत ते पोहोचतातच आणि तेच यायला पाहिजेत. कशी आहे रवी पाटील यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? ते अगदी म्हणजे असं किती पण कमी ह्याचे असू देत, ते स्वतः घरी जाऊन म्हणजे त्यांची विचारपूस करतात. असं बरेच कामे त्यांनी केलेले आहेत. आमच्या गल्लीत लाईटीचे डाम नव्हते. म्हणजे रात्रीचं यायचं तर अगदी अंधारातून यायचे, साप बीप असे पायातनं जायचे, अशी व्हायची परिस्थिती. मग लाईटीचे डाम वाढले. तुम्हाला सांगतो रस्ता अजिबात खराब होता. रवींद्र दादा पाटील, BH पाटील दादा त्यांनी सगळी सोय केली. बरं, ते आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायला जनता त्यांना मतदान करेल काय? हो, करणार 100%. का? त्यांचं कार्य आहे तसं, काम आहे त्यांचं तसं. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत म्हणजे अगदी तुम्हाला सांगितलं महिलांसाठी खाद्य महोत्सव, त्या ह्याच्यातनं मीच सांगतो स्वतः. मीच तिथं वडा कोंबडा आणि बिर्याणीचं हे स्टॉल काढलेला. त्यातनं मलाच 3-4 हजार रुपये फायदा मी एका रात्रीत म्हणजे 3-4 तासात मी केला एकटीनं. अशा भरपूर कित्येक लोक महिला बऱ्यापैकी सगळ्यांनी फायदा झाला. आणि BH पाटील दादा सरांनी रवींद्र दादांनी बऱ्यापैकी हे केले. मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असले? हेच त्यांचा स्वभाव म्हणा, त्यांचं बोलणं म्हणा, किंवा असं महिलांशी म्हणजे अगदी आम्हाला बहिणीसारखं सगळं हे करणे, प्रत्येक कामात आम्हाला त्यांनी. काय होईल या निवडणुकीत? रविदादा पाटील जिंकणार असं वाटतं. काकी निवडणुका होणार आहेत, काय वातावरण आहे सध्या? सध्या वातावरण चांगलं आहे आणि रविराज दादांनी चांगलं केले. काय केलं? काय केले? रस्ता केलाय, सहकार्य करतात कधी पाहिजे तेव्हा. काय बी अडचणीची कामं असल्या तरी करतात. लोक तिसरी निवडून देतील काय? देणार 100% देणार. कशाबद्दल निवडून द्यायचं? त्यांचं काम चांगलं आहे, बाकी काय नाही. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? चांगली आहे. गरीबाला ते धावून येतात कुठल्या पण परिस्थितीत. काय काय कामं केल्यात त्यांनी इथं? गावात भरपूर कामं केल्यात. जसे निवडून येतात, कधी सीट पडलेलं नाही, अगदी चांगली कामं करतात.
एकंदरीत बघायला गेलं तर खूप वर्षांनी निवडणूक व्हायला लागली. येणार 100% दादा निवडून येणार. त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्यांनी सगळे कामं चांगले करतात. खाद्य महोत्सव म्हणा, रक्तदान शिबिर, परत महिलांच्यासाठी सगळे कामं करतात त्यांनी. त्यांची ॲम्ब्युलन्स पण आहे गावाला. त्यांनी सगळी सुविधा केली आहे. आमच्यात रस्ता पण नव्हता, रस्ता केला. गटरीची पण व्यवस्था करून देणार म्हणून सांगितले त्यांनी. आणि ते 100% निवडून येणार ही आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या आहोत. काकी लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांचा स्वभाव चांगला, त्यांची कामं चांगली. ते रात्री सुद्धा कोणाला गरज पडली तर ॲम्ब्युलन्स म्हणा, सगळ्या सुविधा त्यांनी पुरवल्यात गावाला. सगळं चांगलं कामं करतात त्यांनी. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यांची सगळी. कुठली पण कामाला कोणाला नडू देत नाहीत. शाळेत म्हणा, लहान मुलांना म्हणा, कुठं काय दवाखाने, रक्तदान शिबिर, सगळे कार्यक्रम राबवतात त्यांनी. त्यांचे बरेच कार्यक्रम राबवतात त्यांनी. खाद्य महोत्सव, गाडी ॲम्ब्युलन्स त्यांची आहे. परत महिलांच्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. महापुरात सुद्धा त्यांनी हो उल्लेखनीय काम केलंय. काय सांगाल? रात्रंदिवस त्यांनी बोटीतनं फिरून स्वतः ज्याला घरदार नव्हते, अन्नधान्य म्हणा, शाळेत सगळी सुविधा करून गुराढोरासनी सगळ्याला त्यांनी व्यवस्थित सगळी सुविधा पुरवली. त्यांनी रक्तदान ह्याच्यात पुरात पण चांगले काम आहेत त्यांची. काय होईल या निवडणुकीत? ते निवडून येणार 100%. चांगले काम आहेत असं का त्यांचे. वाटतंय? त्यांचं कामामुळे वाटतंय तसं. बघितले आम्ही सगळं. मला वाटतं की रवींद्रदादा पाटील यांनाच निवडून देतील, कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. ते सगळ्यांना धावून येतात. रात्र असू दे, दिवस असू दे, कधी पण त्यांना बोलवला तर ते एका फोनावर ते आमच्या जवळ येतात. त्यांनी आमची जे मागणी होती ती पूर्ण केली. आम्हाला रस्ते पाहिजे होते, रस्त्यांची सोय केली. त्यांनी आम्हाला डाम पाहिजे होते, लाईटीची सोय केली. आता आम्हाला त्यांनी सांगितलंय की गटारींची पण सोय करून देतो. त्यामुळं आम्हाला त्यांचाच जास्त करून असं वाटतं की रवींद्रदादा पाटीलच येतील हे आम्हाला लोकांनी 100%. त्यांनाच का निवडून द्यावं? त्यावेळी कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. ते स्वतःहून कार्य, तुम्ही त्यांना दारात येतात ते आम्हाला विचारायला, असं आहे त्यांचं कार्य. त्यामुळे आम्ही त्यांनाच म्हणजे जास्त करून असं वाटतं की तेच येतील. विकास कामं इथं झाल्यात काय? भरपूर झालेत आमच्या गावात विकास कामं. लोक म्हणतात काय वाहण्या नाही असं कोण म्हणणार बी नाही कधी कोण विकास कामं झालेले नाहीत. बेसदादा पाटील त्यांचा मुलगा एवढी म्हणजे माणुसकी त्यांच्यापेक्षा आहे की कुठलंही काम सांगायला गेलं तर ती कधी नाही म्हणत नाहीत, करतातच ते काम. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? चांगले आहेत, छान आहे. आता आमच्या बेज पाटलांच्या म्हणजे मुलगा आहे, बेज पाटील यापूर्वी करत होते, बऱ्यापैकी झाल्यात. काय समस्या आहेत अजून इथल्या? आता काय तर समस्या रस्त्याच्या आहेत, पाण्याच्या पाईपाच्या आहेत, तळ्याचे मंजुरी करून आणले तिने, त्याचं पण काम चालू आहे, पण ते अर्ध्यात आहे. काय होईल या निवडणुकीत? निवडणुकीत होणार की बक्षल ते धरणार माणसं कुठल्या? दादांचे म्हणजे बेज पाटलांच्या. बरं, काय काय कामं केलं तिने? ठीक आहे. आता मुलांच्या यंगमध्ये घेऊन तिने बरीच कामं केलेली आहेत. कशी आहे काम करण्याची पद्धत? कशी आहे? चांगली आहे पद्धत. काय चित्र असणार आहे आगामी काळात? आता यांना 70% आरामशीर आहे. बाकी 30% तिकडे वाढू शकतो. अजून काय वाटतंय? नाही, चांगले आहेत, म्हणजे पार्टी चांगली आहे, माणूस चांगला आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांना काय आता विकास कामं करतात. पूर्वी त्यांचे वडील पण करत होते, त्यामुळे काय अडचण नाही. एकंदरीत काय वाटते की जनता यावेळी व्यक्ती बघून मतदान करणार काय पक्ष बघून करणार? पक्ष बघून पण करतील नाही, जनता व्यक्ती बघून पण करणार. काय होईल या निवडणुकीत? विजय होणार की. काय बऱ्यापैकी झाडायचं. काय समस्या आहे? समस्येमध्ये गटारांचीच बऱ्यापैकी समस्या आहेत. ज्या कॉलन्या नवीन झाल्यात त्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे, आणि पाणी देणं, त्यांच्या गटाराचं पाणी निघणं ते अवघड आहे गावात आत्ता सध्या. याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होते, प्रशासकांनी काय केले का? हां, बऱ्यापैकी कामं होत होती. सगळीच कामं होती असं म्हणणार नाही, बऱ्यापैकी कामं होत होती. या निवडणुकीत काय होईल? काय सांगता येईल. गावाच्या 3 सीट आहेत. कोण कोण आहे? रवी पाटील आहेत, सचिन जवळे आहेत, परत इंद्रजित आहेत. रवी पाटलाच्या बद्दल काय सांगाल? हां, बरोबर, माणूस चांगला आहे, कार्यकर्ता म्हणजे मराठीचं कार्यकर्ते आहेत. बऱ्यापैकी कामं बिमं एखाद्या म्हणजे गरजेला जाऊन पडणे आहे चांगलं. कशी आहे काम करण्याची पद्धत? चांगलं आहे, पण उत्तम आहे, 1 नंबर आहे पद्धत बऱ्यापैकी. एकंदरीत काय चित्र असणार आगामी काळात या मतदारसंघात? तसं काय सांगता येईल म्हणजे बऱ्यापैकी काँग्रेसचा पण गड आहे आणि शिवसेनेचा पण बऱ्यापैकी गड आहे इथे. बाजी कोण मारेल? बाजी आता तसं सांगता येत नाही. आता निवडणूक खूप वर्षांनी वाल्या, काय वातावरण आहे या मतदारसंघात? वडणगी 1 नंबर वातावरण आहे. कोण बाजी मारला असं वाटते? रवी पाटील का? काय केली तिने? विकास केलाय,
परत भरपूर त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? लोकांनी त्याचं म्हणजे लोकमत चांगलं आहे त्यांचं. रवी पाटलांचं लोकमत चांगलं आहे, त्यामुळे त्यांनी निवडून देणं हे भागच आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे पाटलांची? पाटलांची काम करण्याची पद्धती एक नंबर आहे. काय होईल या निवडणुकीत? रवी पाटीलच येणार. लोक व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून करतील? व्यक्ती बघून करणार मतदान, कारण त्यांनी भरपूर ते कामं बी केलेली आहेत त्यांनी. तर आत्ताच आपण वडणगी जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतलं. तुर्तासरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.